हां, मी एक आता तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. तर ती गोष्ट अशी आहे, अ, जवळजवळ त्याचे 4-5 भाग होतील. तर मला ती भाग-बीग तसं काही लिहिता येत नाही. तर मी ते काढून टाकला की लगे पुढचा टाकीत जाईल तेव्हा तुम्हाला सांगत जाईल. तर तुम्ही ती शेवटपर्यंत बघा. पण ते मला ते त्याचे नंबर टाकता येत नाहीत, लिहिता येत नाही, तुम्हाला आधीच सांगितलं की नाही. तर ती गोष्ट अशी आहे, ते एक राजा होता. त्या राजाच्या राज्यात एक कोळी होता. कोळी म्हणल्यापेक्षा ते मासे पकडणारा कोळी. ते मासे पकडून आणायचा आणि रोज आपलं बाजारात नेऊन विकायचं आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा. तेव्हा ते एक एक दिवशी त्याच्या जाळ्यात भला मोठा मासा आला. तर ते मासा जे आता लय मोठा आल्यामुळं त्यांनी काय केलं, ते गाडीवर घातला, मोठ्या गाडीवर, आणि तो राजवाड्यासमोर नेला. आणि प्रधानाला सांगितलं की राजेसाहेबाला बाहेर बोलवा, ह्याची किंमत करायची या माशाची. मग आता ते मासा तिथून नदीवरून आणला होता, किती लांबून आणला, तिथंपर्यंत येऊस तर ते मेलाच का नाही. मग ते राजाने बाहेर येऊन ते मासा बघितला, इकडून तिकडून सगळीकडून फिरून बघितलं. तेव्हा ते राजाने ते विचारलं त्या कोळ्याला की मासा नर आहे का मादी आहे. तेव्हा ते मेलेला मासा हसायला लागला. मग तो मासा का हसला हे गोष्टीचं नाव आहे माझ्या, बरं का. इथंपर्यंत आल्यावर तुम्हाला सांगते. हे गोष्टीचं माझ्या नाव आहे, मासा का हसला. तर ते मेल्याला मासा का हसला म्हणून राजाने प्रधानाला विचारलं. प्रधान म्हणला, मला काय राजेसाहेब माहीत नाही. मग ह्याचं मला उत्तर पाहिजे, मासा का हसला हे मला पाहिजे, नाहीतर तुला फाशी देईन. 7 दिवसाच्या आत मला सांग. मग प्रधानजी घरी गेले आणि त्यांनी विचारलं, ते बायको पोरांनी विचारलं की इतके चिंतेत का. तेव्हा त्यांनी सांगितलं घडलेल्या फिगर. तेव्हा मग त्यांच्या बायकोने सांगितलं की तुम्ही, ठीक आहे, राजसाहेबांनी असं सांगितलं ना, राजसाहेबाला 1 वर्षाची मुदत मागा आणि तुम्ही देशावर फिरायला जा 1 वर्षासाठी. ठीक आहे म्हणजे. इथं थांबते. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते अजून पुढं संपेपर्यंत ती किती भाग होतील ती मला सांगता येत नाही. तर ते संपेपर्यंत तुम्ही बघा. मी त्याच्यात काय लिहित नाही, काय नाही, मला लिहिता येत नाही, हे तुम्हाला आधीच सांगितलं. फक्त मी गोष्ट सांगते, शेवटपर्यंत ती बघा. आणि आता इथं थांबते, पुढच्या व्हिडिओला सुरुवात करते.